नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर उद्या 25 जून वार बुधवार आणि उद्या आलेली आहे दर्शअमावस्या. आपल्या हिंदू धर्मामध्ये आषाढ महिन्यातील दर्शअमावस्येला खूप महत्त्व दिले जाते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तिथीला दर्शअमावस्या येत असते. धार्मिक व आध्यात्मिक दृष्टिकोनातून या दिवसाचे खूप महत्त्व आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. विशेषतः पूर्वजांची शांती आणि तर्पण करण्यासाठी आणि एखाद्या ब्राह्मणांना आणि एखाद्या गरीब व्यक्तींना दानधर्म करण्यासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो. दर्शअमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करून माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला जातो. बरेच जणांना अशी वाटत असते की दर्शअमावस्या चांगली नसते, पण दर्शअमावस्या हा अत्यंत शुभ दिवस असतो. हा अशुभही मानला जात नाही आणि शुभही मानला जात नाही. या दिवशी तांत्रिक क्रिया केली जाते. याचा प्रभाव आपल्यावर पडू नये त्यासाठी माता लक्ष्मीची सेवा केली जाते, पूजा केली जाते आणि आपल्या मुलांच्या भविष्यात किंवा त्यांच्या कोणत्याही कामामध्ये अडथळे न येण्यासाठी या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करून सेवा करायची आहे. आणि या दिवशी काय करावे आणि काय करू नये याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. महत्त्व काय आहे, नियम काय आहेत व या दिवशी आपल्याला चंद्रदेवाला अशी वस्तू अर्पण करायची आहे. जर तुमच्या कुंडलीमध्ये मंगळदोष असेल, शनिदोष असेल, पितृदोष असेल किंवा दारिद्र्य असेल, गरिबी असेल किंवा घरामध्ये दुःख वारंवार येत असेल किंवा गरिबी संपत नसेल, त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया. व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर पहा, हा दर्शअमावस्या जी आहे याला असं म्हटलं जाते. या दिवशी चंद्र रात्रभर आकाशामध्ये दिसत नाही, तो अदृश्य राहत असतो. आपल्या 16 कलांनी परिपूर्ण दिसत असतो. या तारखेला पूर्वजांचे आत्मे पृथ्वीवर येत असतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद देत असतात. म्हणून हा दिवस आपल्या पूर्वजांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्याकरिता समर्पित केला जातो. दर्शअमावस्येच्या दिवशी तर्पण, पिंडदान आणि ब्राह्मणांना भोजन दिल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळत असते आणि त्यांना मोक्ष मिळत असतो. त्यांच्या कुंडलीमध्ये जर प्रखर पितृदोष असेल किंवा मुलांच्या नोकरीमध्ये प्रगती होत नसेल, त्याला प्रत्येक कामामध्ये अडचणी येत असेल, हातात काम घेतलेलं पूर्ण होत नसेल, आपल्या घरामध्ये जर गरिबी येत असेल, त्याचबरोबर घरात अखंड लक्ष्मी नांदत नसेल, तर हा उपाय केल्याने, ही सेवा केल्याने घरात अखंड लक्ष्मी नांदेल, घरामध्ये सुख समृद्धी नांदेल, ऐश्वर्य धनसंपत्तीमध्ये वाढ होईल आणि आपल्याला करोडाच्या कर्जातून मुक्तता मिळेल. असा अत्यंत प्रभावी उपाय आहे. या दिवशी दर्शअमावस्येच्या दिवशी श्राद्ध, कर्म आणि तर्पण करणे खूप फायदेशीर म्हटले जातं. यामुळे पितृदोषाचे नकारात्मक परिणाम कमी होतात. या दिवशी केलेले स्नान, दान, पूजा विधी, माता लक्ष्मीची विधिवत सेवा करून अधिक पटीने आपल्याला पुण्य कर्म मिळत असते. अधिक पटीने पुण्यपूर्ण परिणाम देत असतो, ज्यामुळे व्यक्तीला सुख समृद्धी शांती लाभत असते. पूर्वजांच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व अडथळे दूर होत असतात, कुटुंबात सुख समृद्धी लाभत असते. तर दर्शअमावस्येची तिथी 24 जून रोजी संध्याकाळी 6:59 पासून सुरू होणार आहे आणि 26 जून रोजी संध्याकाळी 4:02 आहे. परंतु उदय तिथीनुसार ही तिथी 25 जून वार बुधवार रोजी दर्शअमावस्या साजरी करणार आहोत. म्हणून या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करून ही सेवा करायची आहे. या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करायला आणि दान करायला, त्याचबरोबर नदीमध्ये पितरांसाठी तर्पण करणे अत्यंत लाभदायी म्हटले जाते. म्हणून या दिवशी तांत्रिक क्रिया केली जाते, ज्यामुळे याचा प्रभाव जो आहे हा लवकरात लवकर घरातील व्यक्तींना लागत असतो. म्हणून पितृदोषाचे निवारण होण्यासाठी हा उपाय करणे अत्यंत लाभदायी म्हटले जाते. आषाढ महिन्यात जी आषाढ अमावस्या आलेली आहे, या अमावस्येला हलकहारिणी अमावस्या असंही म्हटलं जाते, कारण या दिवसापासून पावसाळ्याला सुरुवात होते आणि शेतकरी या दिवशी आपल्या शेतीची अवजाराची पूजा करत असतात. तर पहा, अमावस्या ही तिथी जर कुठेतरी मनावर नकारात्मक परिणाम करणारी ठरत असते, अमावस्येची रात्र अशुभ असते, नकारात्मक शक्तीने व्यापलेली असते आणि मनामध्ये वेगळे विचार येत असतात आणि त्याचबरोबर आपण घाबरून
अमावस्येच्या तिथीला अशुभ असे मानून आपण काहीतरी वेगळीच क्रिया करत असतो. म्हणून मनामध्ये जर वाईट विचार न येणे किंवा त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीचा अपमान न करणे, त्याचबरोबर माता लक्ष्मीची पूजा करण्याला हा दिवस खूप शुभ मानला जातो. अमावस्येच्या तिथीच्या दिवशी अनेक जण अशुभ मानत असतात. उलट तसे मानण्याचे काहीच कारण नाही. निसर्ग हा आपल्या आयुष्याचे प्रतिबिंब दर्शवत असतो, जगण्याला उमेद देत असतो. त्याचप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र आल्हाददायक असतो आणि तसाच विजेचा चंद्र शीतल वाटत असतो. अमावस्येला तो दिवस नाहीसा होत असतो आणि कलेकलेने वाढत जाणे आणि कलेकलेने कमी होत जाणे हा नियम निसर्गाचा असतो. म्हणून मानवाला सुद्धा आहे हे आपल्याला अमावस्येची रात्र शिकवत असते. म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या जीवनातील कायमचा पितृदोष नष्ट व्हावा त्यासाठी आपल्याला या दिवशी शुद्ध तुपाचा दिवा जो आहे हा माता लक्ष्मीच्या फोटोसमोर लावायचा आहे. आसन घ्यायचं आहे आणि आसन टाकून आपल्याला बसायचं आहे. आणि या दिवशी आपल्याला महालक्ष्मी अष्टकम 3 वेळा पठण करायचं आहे. श्री महालक्ष्मी देवे नमः या मंत्राचा 1 वेळा जप करायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी शुद्ध गंगाजल आणि त्यामध्ये चिमूटभर तीळ टाकून हळद कुंकू त्याचबरोबर गुलाबजल किंवा साखर चमचाभर टाकून कच्चं गाईचं दूध टाकायचं आहे. पंचामृत असेल तर पंचामृत टाकायचं आहे आणि हे शुद्ध जल घेऊन पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे. पिंपळाच्या खोडामध्ये किंवा संपूर्ण झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांचा वास असतो आणि माता लक्ष्मी मुळेशी असते आणि आपल्या पितरांचा वाससुद्धा या पिंपळाच्या झाडावर असतो. म्हणून या दिवशी पूजा केली जाते. कारण अमावस्येचा संपूर्ण दिवस जो आहे हा माता लक्ष्मी श्रीहरी विष्णूबरोबरच आपल्या पूर्वजांना समर्पित केला जातो. या दिवशी पूजा करून आपल्या पितरांचे असा हा एक मंत्र म्हणून पिंपळाच्या झाडाची शुद्ध तुपाने दिवा लावून पूजाविधी करायची आहे. हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. शुद्ध जल आणलेलं आहे तर ते जल अर्पण करता वेळेस आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. 11 प्रदक्षिणा मारता वेळेस आपल्याला आपल्या पूर्वजांचे नाव घ्यायचे आहे. जसे की वडील असेल, तुमची आजी असेल, आजोबा असेल, आई असेल, पणजोबा असेल तर त्यांचं आपल्याला नाव घ्यायचं आहे. आणि त्यानंतर प्रदक्षिणा करता वेळेस आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. ओम सर्व पितृदेवाय नमः, ओम सर्व पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. 11 वेळा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी शुद्ध तुपाचा दिव्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे. आणि माझ्या घरात प्रखर पितृदोष आहे किंवा घराची प्रगती खुंटलेली आहे, त्याला नोकरीमध्ये प्रगती व्हावी, त्याचा अभ्यासात मन लागावं, चिडचिडपणा कमी करावा, त्यासाठी माता लक्ष्मीला आपल्याला असं सांगायचं आहे की माझ्या घरातील संपूर्ण दारिद्र्य गरिबी दूर होऊ द्या आणि माझ्या कुटुंबावर कधीही पितृदोषाचा सामना जो आहे हा कधीच करावा लागू नये, त्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. आणि माझ्या घरात सुख समृद्धी ऐश्वर्य धनप्राप्ती व्हावी आणि घरातील दारिद्र्य गरिबी संपून प्रत्येक कामामध्ये यश मिळावं असं माता लक्ष्मीला तुम्हाला बोलायचं आहे. आणि डोकं टेकवायचं आहे आणि जे पिंपळाचं झाड आहे त्याचे मुळे आहेत त्याची पूजा आपल्याला विधिवत करायची आहे. अगरबत्ती धूप ओवाळून घ्यायचा आहे, दिवा ओवाळून घ्यायचा आहे आणि एक कापुराची वडी जी आहे तिथे आपल्याला प्रज्वलित करायची आहे. कापुराच्या वडीवर आपल्याला शुद्ध तूप आणि चिमूटभर तांदूळ टाकून आपल्याला कापूर प्रज्वलित करायचा आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात राहत असते आणि प्रखर पितृदोष हा कायमचा दूर होतो. घराची मुलाची पतीची अगदी जोरदार प्रगती होत असते. म्हणून हा उपाय करून पहा. श्री स्वामी समर्थ.